हां सांगा. हा. मी काय बोलते, तुम्ही लग्न ठेवायचं काम करता ना, हो. तर अविवाहित मुलं आहेत का अशी? हो. अविवाहित. हो आहेत. तुम्ही हा, केव्हापासून म्हणजे चॅनल बघताय? म्हणजे जो जो मग. हॅलो. हा, बोला. तुम्ही यूट्यूब चॅनल बघितलात का आमचा? हो, पाहिलं, पण ते काही काही दुसरे आहेत ना, ते दुसरे असतात ओटीटी, म्हणून तुम्ही नको बोलले होते. काय मला काही कळलं नाही. म्हणजे ते घटस्फोटी ते असे आहेत ना, ते म्हणून असं नको काही नाही बोलले. आहे. तुम्ही नीट बघितलंच नाही चॅनल. भरपूर स्थळं टाकलेली आहेत, प्रचंड स्थळं टाकली आहेत. हो. भरपूर स्थळं आहेत. तुम्ही देखील मुंबईचे पण आहेत का असे? हो. तुम्ही कुठून बोलताय? मुंबईत मुंबईत. कुठे? मी मुंबईमधून. कुठे? भाईंदर. भाईंदर. हां, बरं. आणि तर तुमचंच लग्न करायचं आहे ना? हा, माझं जसं डिसेंबर जानेवारी पर्यंत. डिसेंबर असं. जानेवारीपर्यंत लग्न करायचं आहे. हो, तोपर्यंत हो, म्हणजे चांगलं होईल ना तो होईल ना पण. माझं. होईल, होईल, होईल. हां. मला मला जरा थोडक्यात माहिती सांगताय तुमची? काय म्हणजे सांगा. म्हणजे तुम्ही कुठल्या जातीचे आहात? मी हिंदू ब्राह्मण आहे. हिंदू ब्राह्मण. ब्राह्मण. अरे वा. आणि हम्म. 1900 कितीमधले आहात? मी 1900 नाही, 2002ची. 2002चे आहेत. बरं. मेची आहे. हां. 13 मे 2002. 13 मे 2002 मधले आहात. बरं. हो. आणि शिक्षण काय झालं आहे? माझं एम.कॉम झालंय मागच्याच वर्षी हां. दिवाळीच्या टायमाला. होय काय? हां, हां, हां. एम.कॉम. बरं. आणि ठीक आहे. आता काय नोकरी वगैरे करताय का? नोकरी तर शोधते, मी ट्राय करते, पण हं. ट्राय करते शोधायला वगैरे बरं, बरं, कुठे बरं. कुठे. हां, हां, हां. ठीक आहे, चालेल. आणि घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी आई असते, पप्पा असते, माझा एक लहान भाऊ असते. लहान भाऊ. त्याचं लग्न झालं नसणार. नाही, तो लहान आहे, माझ्या लहान आहे. हो, 4 वर्ष हो. लहान आहे. हो, हो. आई बाबा काय करतात? आई घरीच असते, पप्पा पेपरचा धंदा असतो त्यांचा. हं? पेपरचा बिझनेस असतो ना हां, त्याच्यामुळे. पेपरचा बिझनेस करतात. बरं. हो. ठीक आहे. तुमचं आता म्हणजे एम.कॉम केव्हा पूर्ण झालं? म्हणजे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालं होतं. होय ना. बरं. आणि आता नोकरी मिळाली नाही अजून? नाही, मिळाली नाही, ट्राय करते शोधायला, भेटेल, काय प्रयत्न टेन्शन नाही. करते मी. हो, हो, हो. भाईंदरमध्ये राहताय तुम्ही. ती राहताय हो, ती जागा कशी आहे? बरी आहे, ठीक आहे, चांगली आहे. तसं म्हणजे चाळीमध्ये आहे, बिल्डिंगमध्ये आहे? बिल्डिंग. बिल्डिंगमध्ये आहे. हो. म्हणजे आर.के. वन बी.एच.के? म्हणजे 1 BHK. 1 BHK आहे. बरं. ठीक आहे, चालेल. किती वर्ष राहता भाईंदरमध्ये? हे असं नाही, आमचं स्वतःच आहे. स्वतःचंच आहे. बरं, बरं, बरं. हां, हां, हां. ठीक आहे, चालेल. आणि मूळ गाव कुठे तुमचं? माझं मूळ इथे आहे ना, कोकण, ठाणे, कोकण मधलं. कोकणमध्ये कुठे? आणि माझं माझ्या पप्पांच्या साईडचं आहे ना, म्हणून. हां, हां. तेच म्हणजे कोकणमध्ये कुठे तुम्ही? हे होतं ठाणे जिल्ह्यात, वाटतं ठाणे जिल्ह्यात. ठाणे जिल्ह्यामध्येच घर तुमचं मूळ? बरं, ठीक आहे, चालेल. आणि हो. तुम्हाला जो नवरा पाहिजे तो कसा पाहिजे? चांगला, मनमिळाऊ, शांत, नोकरी करणारा, हं. सिरियस नाही असा. पगार वगैरे अपेक्षा काय? पगाराची अपेक्षा पण 20-30 कोणता पण चालेल. 20-30 चालेल. बरं. ठीक हो. आहे, चालेल, भेटेल. काही टेन्शन घेऊ नका, हो. भेटेल तुम्हाला. आणि शिक्षणाची काय अट आहे? शिक्षण किती असावं? शिक्षण म्हणजे B.Com झालं तरी चालेल असं. B.Com झालं तरी चालेल. बरं. तुम्ही आणि असे बोला, बोला, बोला. 90, 91, 92 जरी असतील ना तरी चालेल मला. 90, 91, 92 तरी चालेल. बरं. हो. तुमचं पहिलं काय इश्यू काय होता का? सांगायचं नसेल नको सांगू, आणि असं काय माझं नाही. काही नाही, पहिला काही नव्हतं इश्यू, काय नाही. काहीच नव्हतं पहिला. नाही सांगायचं असेल प्रायव्हेट ठेवू शकता, असं काही नाही. हं? म्हणजे काही नव्हतं आधी. प्रथमच आहात ना? हो, पहिलंच आहे आता. हां, ठीक आहे. बरं. आता हे काय म्हणतो तुम्ही कुठले ब्राह्मण म्हणजे कोकणस्थ, कराडे, देशस्थ? आणि उच्च यजुर्वेद. यजुर्वेदी. हां, ओके. यजुर्वेदी. आणि तुम्हाला कुठला मुलगा चालेल, कुठल्या शाखेतला? म्हणजे मराठीतून चालेल, पण कोणताही चालेल माझा.
ब्राह्मणच पाहिजे की हो, ब्राह्मण जरी असला तरी चालेल मला. ब्राह्मण पाहिजे फक्त, हो, नॉनव्हेज न खाणार, व्हेजिटेरियन पाहिजे. व्हेजिटेरियन पाहिजे. बरं, ठीक आहे. चालेल. चालेल, ठीक आहे, भेटेल तुम्हाला, काही टेन्शन नाही. आता केव्हापासून तुम्ही व्हिडिओ बघता माझे? मी आत्ता आत्ता पाहायला लागली, कारण याच्या आधी माहित नव्हतं ना मला कधी. होय काय? हां. तुम्ही आता पुढे बघायला चालू करा, तुम्हाला मिळेल, काही टेन्शन घेऊ नका. आणि चॅनल फक्त सबस्क्राईब करून ठेवा, कारण मुलींना आम्ही सबस्क्राईब आहे माझं. होय ना? आहेच channel. होय काय? हां. आम्ही मुलींना फ्रीमध्ये स्थळं देतो आहे. डायरेक्ट तुम्हाला संपर्क मिळत जातील. आम्ही जाहिराती अपलोड करत असतो यूट्यूबला, त्या तुम्हाला फ्रीमध्ये बघायला मिळेल. डायरेक्ट तुम्हाला जो मुलगा आवडेल त्याला डायरेक्ट कॉल लावू शकता. आता नवीन जे व्हिडिओ येतात ना, त्यांना डायरेक्ट तुम्ही कॉल लावू शकता. कारण कसं, तुम्हाला आता तुमचं मी थोडक्यात नोट करून घेतलं आहे, जेणेकरून नवीन तुम्हाला आता जे लोक आहेत ते तुम्हाला बघतील. आणि मग तुम्हाला चांगले मिळतील मला असं ना. हो, फक्त फ्रेश मिळतील. फ्रेश म्हणजे लग्न न झालेले. तेच पाहिजे मला. qualified पाहिजे मला. तुम्ही बघायचा, अभ्यास करायचा. जेव्हा आपण हे बघा इतर व्हिडिओ बघतो ना टाइमपास म्हणून, हे स्वतःसाठी बघायचं फक्त. हे स्वतःसाठी बघायचं. काय बोला. माझं वय 24 आहे आता माझं. हो 24 वय माझं. 24 वर्ष वय आहे. आणि किती वर्षापर्यंत चालेल, म्हणजे किती एज चालेल म्हणलं? माझं 25-26 असं पण चालेल मला. हां. ठीक आहे. 25 जरी असलं तरी चालेल मला. हां. ठीक आहे. चालेल, ठीक आहे, मिळून जाईल तुम्हाला, काय टेन्शन नाही. नवीन मुलं बघतील ना तुमचं हे थोडक्यात प्रोफाईल, त्यावेळी मी काय तुमचा फोन नंबर वगैरे शो केला नाही, कारण मुलींचीच नंबर आम्ही शो करत नाही. का? कारण मुलं छेडणारी असतात, फालतू मुलं असतात, काही जे टपोरी असतात ना लोक, ते लोक छेडू शकतात, म्हणजे उगाच फालतू मेसेज पाठवत राहणार. समजलं ना? आणि म्हणून आम्ही मुलींच्या जाहिराती घेत नाही. आम्ही मुलांच्या जाहिराती घेतो, जेणेकरून मुली बघतात त्यांना आणि मुली स्वतः निवडू शकते. आता तुम्हाला जो व्हिडिओ दिसेल तर त्या व्हिडिओला तुम्ही काय करा, डायरेक्ट तुम्ही त्यांना कॉल लावू शकता, जो व्हिडिओ तुम्हाला पसंत होईल त्यालाच. काही टेन्शन घेऊ नका. आणि त्यांना विचारायचं, तुम्हाला असं स्थळ चालेल का, असं विचारायचं. आम्ही असं अमुक ठिकाणी बघितलं. समजलं ना? आमच्या चॅनलचं नाव सामाजिक संघर्ष आहे. ठीक आहे. काही टेन्शन घेऊ नका, मिळेल तुम्हाला. चालेल. हो. मित्रांनो, जर कोण ब्राह्मण मुलगा असेल, मुलगी M.Com झालेली आहे, जर कोण ब्राह्मण मुलगा असेल तर कृपया तुम्ही बायोडा देण्याचा प्रयत्न करा. कारण ही मुलगी आमचं चॅनल बघते, ती स्वतः तुम्हाला कॉल करेल. मात्र मुलगा अविवाहित असला पाहिजे, घटस्फोटित नको आहे तिला. त्यामुळे ती बघते चॅनल आणि ती पुढे पण बघत राहील. तिने सबस्क्राईब केलं आहे म्हणजे तिला तुमची बातमी दिसेल तिला. समजलं ना? त्यामुळे कृपया जाहिरात देण्याचा प्रयत्न करा, जर तुमची परिस्थिती असेल तर. समजलं ना? तिला तिच्या इच्छा मोठ्या काही नाही आहेत. तिला 20-25 हजार कमवणारासुद्धा चालू शकतो मुलगी M.Com झालेली आहे, ती नोकरीच्या शोधात आहे. त्यामुळे भविष्यात तिला नोकरीसुद्धा भेटेल. कळलं ना? त्यामुळे जी कोण व्यक्ती असेल पुढाकार घेणारी, म्हणजे जो नवरा असेल, त्याने कृपया पुढे येऊन जाहिरात देण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्हाला आमचं काम आवडलं असेल, सबस्क्राईब कराच. पण जर काम आवडलं तर इतर लोकांना पण सांगा की असा एकमेव चॅनल आहे जिथे डायरेक्ट संपर्क शो करणारा, म्हणजे कुठेही एजंटगिरी नाही आहे, एजंट नाहीच आहे. इथे कुठलाही मध्यस्थ नसल्यामुळे कुठले फ्रॉड होत नाहीत. डायरेक्ट मुलींना संपर्क भेटत आहेत. मुलींचे संपर्क आम्ही शो करू शकत नाही. का? कारण वात्रट लोक छेडतील म्हणून. आणि म्हणून आम्ही हा पर्याय निवडला आहे. उत्तम पर्याय, यापेक्षा चांगला पर्याय कुठेही नाही आहे. समजलं ना? जे लोक सुशिक्षित आहेत त्याने विचार करावा. धन्यवाद.